असेल तुमच्याकडे गडगंज पैसा, असतील गाड्या बंगले, ऐशो आरामात जगत असाल, पण एका गरीब माणसाबरोबर कसं बोलायचं ना याची अक्कल नाहीये तुमच्याकडे। लाज वाटते का तुम्हाला? लाज? तुमच्यासारख्या सगळ्या श्रीमंत माणसांचा माज उतरवला पाहिजे आणि मस्ती जिरवली पाहिजे। माझ्या हातात जर कायदा आला ना तर तुमच्यासारख्या लोकांना फोडून काढेन मी। प्रीती, प्रीती अगं जाऊ देस। ओ ताई राहू द्या, जाऊ द्या त्यांना, जाऊ द्या। दादा हे घे तुझे पैसे। चल 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 अगं ऐक ना माझं, चल चल ना लवकर। प्रीती लाज वाटत नाही का रे तुला? तुझ्या मुलांनी माझ्या मुलाचा खून केलाय आणि माझ्या होणाऱ्या सुनेला मागणी घालायला आलायस इथे? माझ्या मुलाच्या चितेवर स्वतःच्या सुखाची पोळी भाजतोय निर्लज्ज माणूस। चालता हो इथून। स्वार्थी स्वार्थी आहात तुम्ही। चांगुलपणाचा आव आणताय पण तुमचा खरा चेहरा हाय खोटारडा। अरे दीप बाबा, तुम्ही काय करताय? गणपत काका, बाबा थोडे डिस्टर्ब दिसत आहेत, तुम्ही जरा जाऊन बोलाल का त्यांच्याशी? हो हो, मी बघतो। हा आलोच। साहेब, साहेब पाणी घेणार का? नाही मी ठीक आहे, तू जा कामाला। मॅडम प्लीज, तुम्हाला काय हवं असेल तर तिकडे सांगा, ते दाखवतील तुम्हाला। हां काका, मी तुमच्याशी बोलायला आले। अरे काका मला माफ करा। तू असं काय करतेस? हात नको जोडूस। काका हो, तुम्ही किती वेळा माझ्यासमोर हात जोडले। खरं तर माझ्यापेक्षा वयाने मोठे असून असं माझ्यासमोर हात जोडून किती वेळा तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवलाय आणि हे मी तुमच्याकडनं शिकले की आपलं काहीही चुकलं तरी पटकन माफी मागून मोकळं व्हावं आणि आज मी तेच करायला आले। घरात जे काही झालं त्यासाठी प्लीज मला माफ करा। नाही नाही, माफी मागण्याची काही गरज नाही। मी तुझ्या घरच्यांची मनस्थिती समजूच शकतो। नाही काका, पण काकू ज्या पद्धतीने तुमच्याशी वागली हे अगदी चुकीचं होतं। खरं तर आमच्या सगळ्यांसाठी पण ते शॉकिंगच होतं। आमच्या घरी आमच्या माणसांकडनं असं झालं त्याचं मला खूप वाईट वाटतंय। नाही, खरंच वाईट वाटून घेऊ नकोस। त्यांना या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने कळल्या त्यामुळे त्यांचं तसं वागणं अगदी साहजिक होतं। हरकत नाही, काही दिवस जाऊ दे, आपण बघूया पुढे काय करायचं। मी परत एकदा माफी मागते। येते। माझ्या रिक्षाला का टेकलास? बाजूला हो, बाजूला हो। मोठी सोन्याची रिक्षा आहे ना? हो, सोन्यापेक्षा पण जास्त किमतीची रिक्षा आहे माझी, कळलं ना? आणि मुळात मी तुझ्याशी का बोलते, तू इथे आलासच कशाला? ओय, ज्या दुकानात तू आता बाहेर पडलीस ना ते दुकान आमचं आहे, त्यामुळे मी इथे काय करतोय त्यापेक्षा तू इथे का आली आहेस हे मी तुला विचारलं पाहिजे। ते
कळलं कळलं, मला कॉपी करायला आलीस. मला काही वेळ लागले तुला कॉपी करायला? ए तूच नाही, बरेच जण दीपला कॉपी करत असतात. कारण काय, आपण स्ट्रेट बोलतो ना, थेट भिडतो, ते लोकांना आवडतं म्हणून लोक कॉपी करतात. हरकत नाही. हे बाय, मी पण ना तशीच आहे. त्यामुळे कोणीतरी शिकवण्याची किंवा कोणाला कॉपी करण्याची मला काही गरज नाहीये. आणि माझ्यावर एवढी वाईट वेळ नाही आली की मी तुझ्याकडनं धडे घेईन, कळलं? त्यामुळे ही जी शायनिंग मारतोय ना ती माझ्यासमोर नाही, दुसरीकडे मारायची, कळलं? ये निघ. मीटर टाक. चला, हे असं नाही फक्त भांडते, कधीतरी कुठेतरी कोणाच्या तरी चेहऱ्यावर स्माइल पण आणू शकते. चांगलंय. दादा, मला तुझ्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. बोल बोल, काय म्हणायचंय? ती मुलगी प्रीती या घरासाठी मला अजिबात योग्य वाटत नाहीये. मुळात स्वराजने हा जो लग्नाचा निर्णय घेतलाय ना तोच मला पटलेला नाहीये. त्या घराचं भलं करण्यासाठी म्हणून त्यांनी निर्णय घेतलाय, पण त्या घराचं भलं इतर मार्गाने सुद्धा करता येतं की आपल्याला. त्यासाठी स्वराजने स्वतःचं आयुष्य का पणाला लावायचंय? हा निर्णय घेतला आणि ती मुलगी नाही नीट निघाली तर केवढ्याला पडेल आपल्याला? कुठलीही चौकशी न करता तिथे जाऊन बोलणी करायची काय गरज होती? भावनेच्या भरात घेतलेले निर्णय फसतात, चुकतात असं तूच म्हणतोस ना? मग तू का वागतोयस असा? त्या मुलीबद्दल आपल्याला असं काय माहिती आहे की स्वराचं लग्न आपण तिच्याशी लावून द्यायचंय? ती वागते कशी, बोलते कशी, राहते कशी, तिचे विचार काय आहेत, आवडी काय आहेत, आपल्याला काहीही माहिती नाहीये. मग कुठल्या आधारावर तिला सून म्हणून या घरात आणणार आहोत आपण? दादा, मगासपासून तुझ्याशी काहीतरी बोलतेय मी, ते इकडे निघून जातोयस, तिकडे निघून जातोयस. बोल ना माझ्याशी, गप्प कायस? मी गप्प आहे कारण तू काहीही बोलतेस तुला. आणि महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीसाठी मला स्वराजचा अभिमान वाटतोय, नेमकी तीच गोष्ट तुला कशी काय खटकते ग? ती ज्योती आपल्याकडे दोनदा आली जाब विचारायला, पण तिच्या बोलण्यामध्ये एक मुद्देसूदपणा होता, खरेपणा होता. तिच्या आईचेच संस्कार असणार ना? पण तिचीच तर सख्खी बहीण आहे प्रीती. तिची आई चांगली आहे, बहीण चांगली आहे, म्हणजे तीही चांगली असेल असा तर्क लावायचा का आपण?